बोल काल काय केला तू कृत्य? पंपावर आला 1300 रुपयाचं पेट्रोल भरला, ऍप ने भरला ना? पैसे आले का आम्हाला ते सांग तोंडात तुझ्या आता. वेलकम टू मराबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगांव. मानव समाचार, मानवता के हक में. शहर में नकली फ़ोनपे के इस्तेमाल के ज़रिए धोखाधड़ी के मामलों में इजाफा देखा जा रहा है. ताज़ा वाक़या सोलापुर के पेट्रोल पंप पर पेश आया, जहां एक नौजवान ने जाली फ़ोनपे ऐप के ज़रिए 1100 रुपये का पेट्रोल भरवाया और धोखाधड़ी की कोशिश की. ये पूरा वाक़या पेट्रोल पंप पर लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गया. पेट्रोल पंप मैनेजर ने कहा कि इस तरह की धोखाधड़ी के वाक़यात में इजाफा हो रहा है. आवाम को मुहतात रहने की ज़रूरत है. पेट्रोल पंप मालिकान को ख़ास तौर पर डिजिटल अदायगियों की तस्दीक करने के बाद ही सर्विस देने की सलाह दी है. इंतज़ामिया ने आवाम को खबरदार किया है कि वो डिजिटल अदायगी के दौरान ख़ास एहतियात बरतें और किसी भी मशकूक सरगर्मी की इत्तला फ़ौरन पुलिस को दे. मेरा नाम है शहबाज और आप देख रहे थे मानव समाचार. आणि 1100 रुपयाचं पेट्रोल भरला आणि स्कॅन केला आणि मग आलं म्हणून सांगितलं मुलाकडे तो स्कॅन दिसला नाही. मला तिथं बोललो मुलाने किंवा स्कॅन दिसत नाही. मी माझ्या मोबाईलला बघितलं, माझ्या मोबाईल स्कॅन दिसला नाही. मग त्याला म्हणलं स्कॅन दिसत नाही, तो झाला म्हणतो तो मला दिसला नाही. मग परत बघू म्हणलं, माझा मोबाईल बघितला माझ्याकडे दिसत नव्हता, त्याकडे दिसत होता. म्हणलं मग सर्व प्रॉब्लेम असेल तर थांबा म्हणला. तो परत साईडला गेला. मग कोणाकडनं तरी त्यांनी परत टाकायला लावला. ते पैसे परत माझ्याकडून आल्यानंतर पैसे आले म्हणून सांगितलं, तो गेला निघून. असं किती वेळा झालेला आहे आणि किती रुपयांचे ट्रान्झॅक्शन होतं? नाही सर, ते 1100 रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतं. किती असं मी कसं सांगू शकणार? असं हा पहिला प्रकार होता आलेला. तो आलेला ते घडलं, ते समोर घडलं त्यावेळेस त्यांनी काय केलं. असे बरेच वेळेस होते असं की पैसे येतात त्यांचं होत नाही, सर्व डाऊन आहे म्हणतात, ते परत भावाकडनं बहिणीकडनं असं कुणाकडनं असे पैसे टाकते त्यांनी. आता बरेच केसामध्ये होते असं सर्व डाऊन असतं होते. ॲक्च्युअली म्हणजे आम्ही कसं ओळखू शकतो की आणि प्रॉडक्टचं काही कसं ओळखणार त्याच्याकडनं. मग ते लगेच दिलं पैसे. असं काही फसवणूक होऊ नये, मग प्रत्येकाने सतर्क राहावं. आता ते स्कॅन कोड झाल्याशिवाय त्याने कस्टमरला सोडू नये. किती वेळ लागतो ते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर? जर ट्रान्झॅक्शन झालं तर किती अर्धा मिनिट 1 मिनिटानंतर ते येतं आमच्याकडे. येतं त्याच्याकडे रिटर्न जातं. दोन्हीपैकी एक होतं. झालं त्यांच्याकडे रिटर्न आमच्याकडे नाही आलं तर आम्ही थांबवून घेतो. आमच्याकडे आल्यानंतर त्यांना सोडतो, तोपर्यंत त्यांना सोडत नाही. यामध्ये नेटवर्क इश्यू असण्याची शक्यता आहे. नेटवर्क इश्यू आहे, दररोज इश्यू आहे. त्यामुळे येतो तेव्हाच आम्हाला काय कळत नाही का फ्रॉड आहे का काय ते. पण नंतर काय होतं, आमच्याकडे पैसे घेतो, त्याने ते देते पैसे कोणाकडे मागून घेतात. ते पैसे येतात, मग आमचे पैसे मिळाले तर आम्ही त्यांना सोडून देतो. म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ पण काढलेला आहे आणि त्या संदर्भात त्याला बोललंही आहे, तरी मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची तुम्ही ऍक्शन घेतली नाही? आता किती मग आमच्या पैसे घेतले मी. आता प्रत्येक चांगले कस्टमर होतात, वाईट कस्टमर, दोन्ही कस्टमर. आम्हाला कसं ओळखणार मी कसं आम्हाला जे काय पेट्रोल घालतो त्याचे आम्हाला मोबदला मिळाला, मग आम्ही त्याला सोडणार. आम्ही कसं त्याला हे करू शकतो की तो गुन्हेगार कसं हे करू शकतो? याच्या अगोदरही केला होता असा प्रकार? नाही, आमच्याकडे आले ते पैसे घेतात आणि दिले जातात. असं बऱ्याच वेळेस होतं असं. आता बरेच कस्टमर आता यांचे पण काय वेळेस येतात कस्टमर, त्यांचं काय स्कॅन होतं, काय वेळेस होत नाही, सर्वच डाऊन असतो, प्रॉब्लेम असतो. त्यावेळेस परत त्यांनी आणून देतात पैसे, काय घरी येऊन दुसऱ्या दिवशी आणून देतात. असे काय प्रकार घडतात आमचं. नाही असं नाही. पोलिसात काय ह्या बाबतीत तक्रार पोलिसांची काय? नाही, अजून काय आम्ही केलेले नाही. आमचं तसं अजून परत आला तो, आवश्यक त्यांना पकडून ठेवू. आम्ही पोलिसात 100% देऊ.